लटिके येणे रूढी, जड येणे उजवडी, न घडे तेही घडी याची या मावा. लटिके येणे रूढी, जड येणे उजवडी, न घडी तेही घडी याची या मावा. ज्ञानोबराय आपले जे सद्गुरू निवृत्तीनाथ, त्यांचं स्तवन, त्यांचं वर्णन करण्याच्या या प्रकारामध्ये सद्गुरूच्या बाबतीत अनेक रहस्य, अनेक नवलाव, अनेक प्रकारानं त्यांनी या स्तवनामध्ये सांगितलेले आहेत. सद्गुरूचे सर्व नवलावच आहेत. त्यांच्या सानिध्यात गेल्यावर सर्व रहस्य पटीतले येतात की काय नवल आहे प्रत्येक गोष्टीचं. हे अति जवळून सद्गुरूला निहाळणाऱ्या शिष्यालाच लक्षात येतात. आणि ज्ञानोबाराय जवळून, अति जवळून सद्गुरूला निहाळून सद्गुरूचं वर्णन हे अमृत अनुभवामध्ये करतात. म्हणून काल आपण सद्गुरूचं जे नाव आहे निवृत्तीनाथ, तर त्या निवृत्तीनाथ या नावाचं नवल या ठिकाणी ते कशी बसले किंवा हे ते नाव त्यांच्या ठिकाणी कसं आहे असं त्यांच्या नावाचं देखील नवल आहे. तर ते नवल 2 दिवसापासून निवृत्ती या नाव त्या ठिकाणी कशी ते बसतात आणि कसं त्यांच्या ठिकाणी ते नाव नाही आणि तरी त्या नावानं कशी ती प्रसिद्ध आहेत आणि ते नाव कसं तिचं शोभा आहे, खऱ्यानं नाही पण कामी आहे, शोभते ते म्हणून फक्त शोभा आहे त्या नावाची, लीला आहे एक त्या नाव धारण करण्याची. ती लीला करतात कारण त्या नावातच शिष्याचं हित दडलेलं आहे. कारण शिष्याला निवृत्तीच पाहिजे, कारण प्रवृत्तीचाच संसार आहे आणि प्रवृत्त्या 2 आहेत. एक संसाराची प्रवृत्ती आणि एक परमार्थाची प्रवृत्ती मार्ग. एक बाह्य पापाची प्रवृत्ती, अनाचार, दोष ही प्रवृत्तीच आहे. त्या प्रवृत्तीतून पुण्याच्या प्रवृत्तीत, निर्दोषतेच्या प्रवृत्तीत, विधीच्या प्रवृत्तीत येणं ही देखील प्रवृत्तीच आहे. विधीची प्रवृत्ती, पुण्याची प्रवृत्ती ही विबाह्य प्रवृत्तीच आहे. त्याच्यातून ध्यान धारणा, अंतर्मुक्तीची प्रवृत्ती आहे. मानस उपासना मग ही बी प्रवृत्तीच आहे. प्रवृत्तीतच टाकलं. भक्ती, भाव ही प्रवृत्तीच आहे. मग त्याच्यानंतर पुन्हा मग चिंतन, श्रवण, मनन ही देखील प्रवृत्ती. त्याच्यावर प्रवृत्त व्हा, सर्वांवर प्रवृत्त व्हा. मनन करा, प्रवृत्त होऊन मनन करा. पण ही
निवृत्ती मार्गाची प्रवृत्ती माझी आहे. प्रवृत्तीची प्रवृत्ती, बाह्य प्रवृत्तीची प्रवृत्ती, अंतर्मुख प्रवृत्तीची प्रवृत्ती. आणि वेदांत शास्त्र म्हणजे निवृत्ती मार्ग आहे, पण निवृत्तीची प्रवृत्ती, निवृत्तीची प्रवृत्ती. प्रवृत्त होऊन ऐका, मनन करा, निध्यास करा, शोध करा, निश्चय करा, प्रयत्न करा. प्रयत्न करणं प्रवृत्तीचे. अभ्यास करा. मग ही निवृत्ती, निवृत्तीची प्रवृत्ती. आणि निवृत्तीच्या प्रवृत्तीची निवृत्ती ती काल पाहिली आपण. म्हणजे सर्वच निवृत्ती. आणि निवृत्त करायलाच काही नाही म्हणून निवृत्ती नाम बी हास्यास्पद आहे. तिथं गेल्यावर कळते की नाही ते निवृत्त केले आणि आहे ते मिळाले. म्हणजे नव्हतं ते गेले आणि जे होतो पहिला ते भेटले, ते मिळाले. याला नित्य निवृत्ताची निवृत्ती आणि नित्य प्राप्ताची प्राप्ती म्हणतात. की तिथं गेल्यावर कळते. कारण आधी निवृत्त प्राप्त वाटतंय आणि जे प्राप्त होतं ते नाही वाटतंय. ही भ्रांती, ही भ्रांती गेली, हीच प्राप्ती आणि तीच निवृत्ती, तेच मोक्ष. भ्रांतीच बंधन आहे आणि निभ्रांत होणंच मोक्ष. पण हे तिथे गेल्यावर कळते, सद्गुरूच्या जवळ गेल्यास कळते. आणि हे कळाल्यावर मग निवृत्ती देखील नाही. कशाची निवृत्ती केली, कुठं कशाची प्राप्ती झाली. गेलं आलं काही नाही, फक्त कळालं. आणि कळालं बी काही नाही, फक्त भ्रम गेला, शंका गेल्या, विपर्यास गेला. काय कळालं आणि काय बिगर कळलेलं होतं, कोणाला कळालं आणि काय कळालं. झालं काही नाही, गेलं आलं काही नाही, आणि नंतर करते कळालं बी काहीच नाही, मिळालं बी काहीच नाही. सर्व जाग्यावरच आहे, फक्त भ्रम गेला, शंका गेली, विपर्यास गेला, विक्षेप गेला. जैसे थे जसे तसंच आहे. आला होता गेला पुर धरीला धीर जीवनी. पण निवांतता होती. प्रवृत्ती राहत नाही, निवृत्ती राहत नाही, पाप राहत नाही, पुण्य राहत नाही, सुख दुःख राहत नाहीत. कशाबद्दल अज्ञान राहत नाही, ज्ञान राहत नाही, भ्रम राहत नाही, विपर्यास बी राहत नाही. अंतःकरणाची जी फुटफुटी, जी उर्मी, जी धांदल आहे, जो विक्षेप आहे, तो सर्व जातो. तो काहीच राहत नाही. शांती होती. ज्ञानदेवा रम्य रमली समाधान. अकारण शांती, अकारण आनंद पहिलाच असलेला नॅचरल स्वरूपभूत तो लक्षात येतो. आणि मध्यंतरी झालत हे धांदल, भ्रम, ही गडबड संपत्ती, यालाच मोक्ष म्हणा. आणि मग प्रवृत्ती नाही, निवृत्ती नाही, पण तरी बी निवृत्ती नाम ते ठेवतात आणि ते कामी आहे सर्वाच्या. म्हणून ते नाव एक रहस्य आहे. ते नाव निवृत्ती नाम एक लीला आहे, लीलाधारी धरलेले लीला. म्हणून काहीच नसते गुरुच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी, सर्व लीला आहे. जसं महादेवाच्या माथ्यावर चंद्र लीला आहे, सर्प गळ्यात लीला आहे, जटामध्ये
गंगा आहे, लीला आहे, लीला त्यांची ती. तिसरा डोळा आहे, लीला आहे. मानव मुंडाची हार आहेत, लीला आहे ती, शिवलीला. तशी सद्गुरूच्या ठिकाणी ते नावन, ते रूपन, ते वैराग्यन, ते गुरुत्वन, ते प्रबोधत्वन, ते काय काय दिसन तिथं. ती वाचा सिद्धीन, ते काय काय आढळण तिथं सद्गुरूपाशी. लीला लीला आहे त्यांच्या त्या. आणि ते सर्व समोरच्यासाठी, त्याच्यासाठी काहीच नाही त्याच्यापाशी. ती त्याच्यासाठी कशाचीच गरज नाही. जसं डॉक्टरपाशी जे जे दिसतं ते पेशंटसाठी असते. डॉक्टरला काय करायचं. त्याप्रमाणे साधकासाठी, शिष्यासाठी त्याच्याजवळ त्या लीला असतात. जसं भक्तासाठी ईश्वराजवळ शंख, चक्र, गदा, पद्म हे जे काय असते ना, आयुध असते, ते भक्तासाठी ते धरतात. त्याच्यासाठी, भक्तासाठी, भक्ताच्या रक्षणासाठी काही, आणि भक्ताच्या उत्सवासाठी काही. जसं पद्म भक्ताच्या पूजेसाठी ईश्वरानं धारण केलेले हातात, आणि गदा आणि सुदर्शन हे संरक्षणासाठी. संरक्षणासाठी धाडलेले. आणि शंख हा नाद, महावाक्य याच्यासाठीच धाडलेले. शंख हे महावाक्याचं प्रतीक आहे. पद्म हे उत्सवाचं, पूजेचं प्रतीक आहे. आणि गदा आणि चक्र हे संरक्षणासाठी, दुष्टांचा संहार करायला, भक्ताचं पालन करायला, प्रबोधन करायला शंख आहे. आणि पूजन करायला, उत्सव करायला पद्म आहे. हे सर्व पुढच्यासाठी, त्याच्यासाठी काहीच नाही. भगवान विष्णू पशी असो. त्याप्रमाणेच शिष्यासाठी सर्व ते नाव, रूप, ते बोलणं, ते महावाक्य, ते चिंतन, ती स्थिती, त्यांची जी काय भूमिका आहे, त्यांचं जे काय उर्वरित जीवन आहे, प्रारब्ध, ते सर्व तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. उपकारक, दुसऱ्यासाठी उपकारक जीवन. प्रसाद, प्रसाद म्हणा त्याला, राहिलेला प्रसाद, शेष सर्व होऊन शेष उरलेलं उपकारक प्रसाद रूप जीवन असतं ते महात्म्याचं किंवा गुरुचं. प्रसाद आहे ते, देह नाही प्रसाद आहे ते, बोलत नाहीत ते प्रसाद आहे. त्याचं जे सर्व आहे ते प्रसाद उरलेला आहे खाली शेष. सर्व काम होऊन, परिपूर्णता होऊन, सर्व विधी होऊन उरलेला असतो तो प्रसाद. म्हणून त्याची कशी लीला आहे त्या प्रसादाची, प्रसादाचा कसा प्रकार आहे. प्रसादिक जीवन, प्रसादिक बोलणं, प्रसादिक चलणं, प्रसादिक सर्व, ते कसं लीला आहे, लीलाधारी आहे. त्याच्या नावाची लीला कशी, ती लीला काल परवापासून पाहलो होतं आपण. आणि ती मग निवृत्ती, नाम निवृत्ती जर तिथं प्रवृत्तीच नाही तर निवृत्तीचा काय उपयोग आहे. निवृत्ती हे नाव जर मिथ्या आहे, म्हणजे खऱ्यानं नाही, खोटं आहे, तर त्याची सिद्धी कशी होईल त्या निवृत्ती नावाची. खोटं नाव कसं टिकून धरलं किंवा कसं लावलं तिथं. प्रवृत्तीच नाही तर निवृत्तीचं काय काम आहे. नवी आत्मप्रवृत्ती वाढविता की निवृत्ती या नावाची वायबुंती ती, पण का सोडित नाही, का धरली. तर तेच सांगतात की लटके येणे रूढे, जेड येणे उजिवडे, न घडे तेही घडे याची आम्हावा. सर्व लीला, सर्व रहस्य, सर्व चमत्कार, सर्व अघटित घटना तिथं तर घडत आहे. दुसरीकडे कुठे तेच केंद्र आहे.
तिथूनच सर्व सर्व लीला ज्या अनुभवाला यायल्या सर्वाला त्या तिथूनच निष्पन्न होतात. नाव लटके पण त्यानं खेळतो येण्याची खेळावा. लटक धरले लटक्यासाठी लटक्यासाठी लटक खऱ्याच्या ठिकाणी आरोपीत धरल्यासारखं दिसतंय. लटके हाशी लटके रडी लटके उडी लटक्यापी सर्व लटके. लटकी माझी लटकी तुझी लटकी ओझी लटक्याची. लटका तुका लटक्या भावी लटकी बोली लटक्या सवी सर्व लटके. लटकी गाय लटकी ध्याय लटके जाय लटक्या पे. वास्तविक पाहता सर्व लटकच आहे पण ते सर्व लटक लाटक्यावर नाही खऱ्यावर पडते ते येते लटक. त्याचा अधिष्ठान खरे लटके येणे रूढी सर्व लटकच आहे आणि ते याच्यामुळे दिसतं याच्यामुळे रूढ झालं ते याच्यामुळे प्रतीती आली त्याची खऱ्यामुळे. सद्गुरु पाशी जे जे दिसते ते सर्व लटकच आहे आणि गुरु खरे गुरु अधिष्ठान आहेत गुरु ब्रह्म आहेत आणि सर्व अध्यस्त त्याचं नाव त्याचं रूप त्याचा व्यवहार त्याचं बोलणं त्याच्या रीत्यासिद्ध्या त्याचा प्रभाव त्यांचा जो व्यवहार आहे निवृत्त करण्याचा शिष्याचा उद्धार करण्याचा जगाची निवृत्ती करण्याचा ब्रह्मज्ञान करून देण्याचा अज्ञान घालण्याचा हा जो सर्व व्यवहार आहे निवृत्तीचा आणि त्याच्यामुळे ते निवृत्ती नाव पाहिजे आली ते नाव हे सर्व लटकच आहे. कशाची प्रवृत्तीच नाही ते निवृत्ती कुठे जगच नाही तर काय संपितात संसारच नाही तर काय घालितात आणि सर्व परमात्माच आहे ते काय कोणाला देतात. पण धंदा तले चाललाय व्यवहार तले चाललाय. व्यापाराची गाडी मोडता ही आपाडी परंतु आखरीची न मोडी पाऊल केही. लय धंदा चाललाय बिगर भांडवली धंदा चालल्यासारखा. किती गुरुचा व्यवहार चाललाय किती जणांना मुक्त करायली किती जणांचा भ्रम घालवायली किती जणांचा दुःखातून पार काढलीत अभय द्यायलीत. केवढं काम चाललंय कुठंच काम होत नाही ते काम करायली ती कोणाकडंच होत नाही त्याच्याकडे होतंय ती आणि काम तर काहीच नाही पाहिलं तिथे गेल्यावर. लटके येणे रूढी सर्व लटके पण ह्याच्यामुळे रूढ झाले ती म्हणजे या खोट्या सर्व खोट्याचं अधिष्ठान ते सर्व खोटं तिथूनच दिसतंय त्याच्यावरच दिसतंय त्यांच्यावरच. म्हणून ते नाही तिथं कसं हो ते नाही तेच दिसतंय. दूरच्या ठिकाणी सर्प नाही दिसतोय हीच मजा आहे हीच मजा आहे. उखर भूमीवर जल नाही दिसतंय. जल म्हणा तर उखर भूमी कशी तिथं बागायती जमीन होईल. पाणी इतकं वाहलं मानल्यावर तर तिथं चिखल पाहिजे तिथं हिरवळ पाहिजे तिथं रखरख आहे समधी. पाणी तर सारखं दिसतंय प्रवाह आणि गवत हिरवं नाही झाडं हिरवी नाहीत शेवाळलं नाही माती वाहत नाही तिथली रखरख रखरख असते आणि पाणी दिसतंय. इतकी कोरड दिसते पुन्हा पाणी दिसतंय ही तर मजा आहे. कोरड्या ठिकाणी पाणी दिसतंय रखरखलेल्या ठिकाणी सर्व गवत वाळून गेलेलं आहे झाडाला पान नाही आणि पाण्याचा प्रवाह तिथं. लटके येणे रूढी किती विरुद्ध आहे ती. पाण्याचा प्रवाह म्हणल्यावर तर चिखल दिसायला पाहिजे काळी जमीन दिसायला पाहिजे. जमीन तर लाल पांढरी दिसायली चिखल काळा असतो. पाणी पाणी पडलं की चिखल काळा होतो लाल पांढरी जरी जमीन असली तर काळसर दिसते पण गवत हिरवं दिसतंय. तसं नाही विरुद्ध विरुद्ध हे सर्व खऱ्यावर खोटं.
लटके येणे रुढे, जड येणे उजिवडी. मग हे पाहत, ही माव आहे, हीच माया आहे, हेच आश्चर्य आहे, अघटित आहे. खोट खऱ्यामुळे दिसतंय आणि जड याच्यामुळे प्रकाशतय, उजिवडी, उजाडात येते, प्रकाशल्या जाते, जाणल्या जाते, जाणवतंय तिथं नसून. खोट याच्यामुळे रूढ होते, प्रतितेली येते. खोट याच्यामुळे खरं वाटतं, याच्यामुळे आहे वाटते, म्हणजे अनादी वाटते. रूढ म्हणजे अनादी, पारंपरिक. रूढ रूढ म्हणतो आपण की मागून आलेली, मागून आली वाट. जसं मागून आलेली रूढ जे परंपरा असतात, रूढी असतात, काही त्या कोणाक तरी आजानं वाढलानं पहिल्या मोठ्या माणसानं कोणतरी घालून द्यायले असतात आणि ती रूढ रूढीपर्यंत टिकत असते. रूढ रूढलं तसंही जग अनादी वाटतंय नसून. हे केव्हा कोण्या काळात तयार झालं. वैज्ञानिक सुद्धा म्हणतात किती लाख वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, किती करोडो वर्षे झाली, तेव्हा अशी पृथ्वी अशी अशी होती ना अशी झाली. समुद्राला इतके वर्षे झाली, चंद्र इतक्या वर्षाचा आहे. त्याचं वय काढतात. शास्त्रज्ञाचं वय काढण्याचं एकच वेगळे, त्याचे निकष वेगळे. जे भक्त आहेत त्याची निकष वेगळे आहेत, जे कर्मठ आहेत ते कर्माप्रमाणे त्याची संगती लावतात त्याची निकष वेगळे आहेत. जे न्यायवैशेषिक आहेत ते अनुरेणूचं मानून त्याचे निकष वेगळे आहेत. प्रत्येकाचे निकष वेगवेगळेच येणार ना. सांख्याचे निकष वेगळे आहेत, योग्याचे निकष वेगळे आहेत आणि वेदांताचे निकष वेगळे आहेत. कसं आहे, कसं झालं, कशी उत्पत्ती याची, कशी परंपरा आहे याची मागं. म्हणजे जगाच्या उत्पत्तीबद्दल अनेकाचे अनेक मत येत आणि किती वर्षापासून झाले, कसं झाले, कशी परंपरा आहे याची, कशी रूढ आहे, कसं रूढीत आले, ही इथपर्यंत कसं पोहोचले, कसं दिसायला लागले. लटके येणे रूढे आणि याच एका वाक्यात उत्तर द्यायचं की खोटे आणि याच्यामुळे दिसायला लागले. खोटं खरं वाटायला याच्यामुळं, अधिष्ठानामुळे अध्यस्त खरं वाटायले. दोरीमुळे सर्प, सर्पाचा खरेपणा सर्पाचा नाही दोरीचा आहे, तो दोरीचा खरेपणा सर्पावर भासायला. सर दोरी खरी म्हणण्याऐवजी सर्प खरा म्हणायलो. म्हणजे खरं सर्पातलं खरं दोरीतलं खरं एक आहे. ध्यानात घ्या. फक्त दोरीची प्रतीती सर्पाची प्रतीती वाटायली, दोन्हीचे दोन खरी नाहीत. जसं दोरी आणि दगड आहे, व्यवहारामध्ये दोन नाव आहेत, दोन रुपये तर दोन खरी आहेत व्यवहारातले खरी. तसं सर्प आणि दोरी दोन नाव आहेत पण दोन रूप नाहीत, दोन खरी नाहीत. एक आहे आणि एक नाही, एक असायला आणि एक भासायला. मग दोरीमुळे जसा सर्प आहे, दोरीमुळे सर्पाचं अस्तित्व दोरी, सर्पाचं भातित्व बी दोरीच आहे. सर्प जाणवायला ते बी दोरीच, सर्पाचं असणं सर्पाचं दिसणं दोरीच आहे. फक्त नामरूप आहे सर्पाचं, आस्ती भाती दोरीची. जसं आपल्याला सर्पाच्या प्रतीतीबद्दल संगती लावता येते, त्याचा समन्वय लावता येतो, त्याची विल्हेवाट लावता येते सर्पाच्या प्रतीतीची. त्याप्रमाणे ह्या लटक्याच्या प्रतीतीची संगती लावता येते की लटके येणे रूढे. हे खोटं
त्या खऱ्यामुळे प्रतितीली आले, खरंच आहे, खोट्या रूपानं प्रतितीली आले लटके. मग सद्गुरूचं जे निवृत्ती नाम आहे ते लटके, निवृत्त करणं म्हणून गुरु म्हणून त्याची प्रतिती आली लटकी. काय आश्चर्य, पण लटके येणे रूढी आणि जड येणे उजवडी. जड आहे ना ते येणंच उजेडात ते आले, उजवडायला लागले. अहो मन जड आहे, पण ह्याच्यामुळे याच्या उजेडानं प्रकाशित व्हायला लागले, चमकायला लागले. मनात चमक आहे, मनाची नाही, यायची सत्याची. तिथं आभासित आहे, ते जड आहे पण यानं चेतन आहे. देह जड आहे पण यानं चेतन वाटतं. ज्यानं चेतन वाटतं ते आहे ते सत्य, ते अधिष्ठान आहे. देह तर वर पाहिलं, त्याचं जर पाहिलं तपासणं केली तर जड आहे, जड पंटरेलचं आहे. पृथ्वी पाणी अग्नी वाढ आकाश अन्न घटक अस्थि मांस नाडी त्वचा रोम सर्व जड भाजे. देह म्हणजे जडाचा आहे, जड आहे. माणूस माणूस नाही, हाडमास आहेत. हाडमास नाहीत, अन्न नाही. अन्न नाहीत, भूत आहेत. भूत नाहीत, गुण आहेत. गुण नाही, अविद्या आहे. अविद्या जड आहे. अविद्या म्हणजे जड, न कळणं. न कळण्याचे गुण आहेत, न कळणाऱ्या गुणाचीच भूत आहेत, न कळणाऱ्या भूताचीच अन्न आहे. आणि न जाणणाऱ्या जड अन्नाचंच जड शरीर आहे. किती सोपं आहे. हाडमांस आहे, आणि हाडमासाला शरीर म्हणते. हाडमांसाच्या आकाराला परिणाम आहे, ती सर्व परिणाम आहे, ती परिपाक आहेत. माणूस नाही, हाडमासाचा आकार आहे. हाडमांस नाही, अन्नाचा परिणाम आहे पचन क्रियातून झालेला. बालकाचा आईवडिलाच्या पचन क्रियेतून झाला, आणि नंतर तारुण्याचा त्याच्याच पचन क्रियेतून झाला, चयापचयाच्या क्रियेतून. अन्न मांसाच्या पेशीच्या, रक्ताच्या, मांसाच्या, हाडाच्या रूपाला आलेले अन्न येते. अन्नात वेगवेगळे घटक आहेत, भाग आहेत. खनिज जातं खाण्यात, त्याचं हाल होते. फळं जातीत खाण्यात, फळाचं मांस होते. म्हणा तसं डाळीसारख्या पदार्थाचं हाल होते, कडक पदार्थाचं. पातळ पदार्थाचं रक्त होते. अनेक जीवनसत्व, अनेक प्रकारचे धातू खाण्यात जातात. फळातून, भाजीतून, अन्नातून, अनेक पदार्थातून. लोह, तांब, जस्त, चांदी हे धातू खाण्यातून जातात, आहारात जातात प्रमाणात. त्या वनस्पतीतून, फळातून, भाज्यातून, अनेक अन्न घटकातून. आणि त्याच तर बनले, सप्त धातूच बनले शरीर. मग जडाचंच आहे, जड भूताचंच आहे. म्हणून माणूस नाही, हाडामांसाचा गोळा आहे. हाडामांसाचा गोळा हाडामांसाचा नाही, अन्नाचा गोळ्याचा परिपाक आहे पचन क्रियेतून आलेला. आणि अन्न नाही, ते भूमीतून, वनस्पतीच्या माध्यमातून भूतच अन्नाच्या रूपात दिसायली. पंचभूतच पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाशच वनस्पतीनं शोषण करून अन्नाच्या रूपात परिणामाला पावलेली अन्न आहे. आणि अन्न भूत आहेत, आणि भूत गुण आहेत, आणि गुण अविद्या आहे, अज्ञान आहे, न कळणे. म्हणून सर्व न कळण्याचाच व्यवहार आहे. सर्व व्यवहारातले सर्व पदार्थ अविद्याजन्य आहेत, अविद्या रूप आहेत, अविद्यिक आहेत, माईक आहेत. त्याच्यामुळेच माहिती येते माईक, दुःखाची जनिती असो. म्हणून शरीर जड आहे हे उघड आहे, पण शरीर चेतन वाटायले ही बी अनुभूती माणसाला कळायला वाटायले. मन जड आहे, संस्कारात आहे, संस्कार विषयाचे आहेत, विषय भूताचे आहेत. पहा जरा, भूतच विषय वाटतात इंद्रियातून आल्यामुळं, आणि इंद्रियातून बाहेर भूत वाटतात, आणि इंद्रियातून आत गेली की संस्कार आहे, भूताची संस्कार आहे विषयाची. आणि संस्कारातच मन आहे, आणि संस्कार जडाचे आहेत. संस्कार जडाचे असल्यामुळे मन बी जडच आहे. पण मनातच चेतना वाटते, मनातच जाणीव कळायले.
जडात चेतना, मनात कळायले, मनामुळेच बाहेर कळायले वृत्तीनं. मग मन तर जड आहे, स्वरूपानं पाहिलं मन तर जड आहे आणि चेतना मनातच आहे. स्वरूपानं पाहिलं शरीर तर जड आहे आणि शरीरातच जाणीव दिसती, कळणं प्रगटतंय. जड येणे व जीवडे, बुद्धी पण जड आहे, विचार पण जड आहे. विचारात चेतना वाटते, मनाच्या स्मरच्या संस्कारात चेतना वाटते, देहाच्या हरमासात चेतना वाटते, जिवंतपणा वाटतो, सजीव वाटतो. देह देह निर्जीव आहे, पंचभूताचाच आहे. मग हे सर्व जड असून चेताय लागले, चेतने चेष्टाय लागले, चलाय लागले. निचेष्टित असून चल वाटायले, जड असून चेतन वाटायले, अंधार असून उजेड वाटायले. जड येणे व जिवडे, येणे व जिवडे, असत येणे सत रूढे, लटके येणे रूढे आणि जड येणे व जिवडे, हे दोन प्रकार दाखवले. आणि तुम्हाला तिसरा प्रकार सांगतो की दुःख बियाणं सुख वाटायले. शरीर उभं दुःख आहे, निखळ दुःख आहे, निवळ दुःख आहे, दुःख रूप आहे शरीर, पण सुख वाटायले शरीरात. येणे ते तिसरा पॉईंट दिला नाही तर पण दुःखच येणं सुख वाटतंय. जग संसार दुःख आहे, येणं सुख वाटतोय. याच्यामुळं याचंच रूप याला नका झालं नाही, याच्याच रूपाची आरोप त्यांनी त्याच्यावर केली सचित आनंदाची. जग सत नाही हा सत आहे, जग चित नाही हा चित आहे, जगात आनंद आहे हा आनंद आहे. पण हा याला कळाला नाही म्हणून याला ते तिकडे पाहतो, हाच अध्यास आहे. आपणा ओळखी झाली ठाईची पारखी, आपण या विसरू. म्हणजे त्याचा त्याला विसर किंवा अविद्या, त्याला भ्रम झाला, दुसऱ्यात पाहाला, त्याला ते दुसऱ्यात पाहाला. दुसरं नाहीच, दुसरं बी त्याच्यावरच तो पाहाला आणि ते त्याचं रूप ते दुसऱ्यात पाहाला. ही खूप अत्यासाची परंपरा आहे. म्हणून आणि हे कसं आहे, हे अघटित त्या अधिष्ठानावरच घडते आणि त्या अधिष्ठान स्वरूप सद्गुरू आहेत. म्हणून लटके येणे रूढी, जड येणे व जिवडे, न घडे तेही घडे, याची आम्हावा, याची लीलाच अशी. सर्व अघटित आहे पण घडलंय. जग होणं अघटित आहे, देह होणं अघटित आहे, मनाची निर्मिती अघटित आहे पण घटना घडली. सुख दुःख अघटित आहेत पण घडलीत. द्वैत अघटित आहे पण घडलंय, दिसायला लागले समोर, प्रतीती आली. झालंच असं कसं पण झाले. वांझेला पुत्र झालंच कसा असं दिसायला खेळायला, तो काय पहा झाला कसा कसा झाला मला माहित नाही, पण ते काय कोणाला झाला वांझेला, आणि पुत्र होऊन बी तिचे वांझपणा कायम आहे. वांझपणा कायम असून पुत्र आहे. अघटित अघटित घटना आहे तशी. तसं तिथं काहीच झालं नाही, सर्व दिसायला लागले. न घडे तेही घडे, याची आम्हावा. जे अशक्य, जे घटतच नाही, घडूच शकत नाही, असंभव नाही, ते संभव दिसायले ब्रह्मानु. ही याची माव, याचीच माया आहे, चमत्कार आहे, लीला आहे. त्या श्रीगुरूच्या सत्तेमुळे खोट्याला खरीपणा प्राप्त झाला, जळाला प्रकाशत्व आले. या श्रीगुरूच्या मायेमुळे न घडणाऱ्या गोष्टी घडून आल्या. तिथं व झालेलं त्याचं नच पाहिजे. न घडणाऱ्या गोष्टी घडून आल्या त्या श्रीगुरूच्या सत्तेनं. असे श्रीगुरु लाघवी, असे सद्गुरु सर्व नवलावाचं मूळ अधिष्ठान आहेत. म्हणून सद्गुरूकड पाहणाराला नवलच नवल, रहस्यच रहस्य, लाघवच लाघव, चमत्कारच चमत्कार, सर्व जम्माडी जम्मत, सर्व मज्जा, सर्व विनोद. आणि विनोदातच आनंद असतो. तो का म्हणजे मने माझा विनोद देवासी.
म्हणूनच आनंद आहे, म्हणूनच जीवनमुक्ती सोहळा आहे, सर्व आनंद आहे, काहीच नाही, सर्व दिसतंय चेष्टा. जसं विनोद करणाऱ्याचं काही भांडण नसतंय, पण लयच भांडते, लोकांना वाटून काय झाले यायचं, आणि काहीच झालं नाही, पुन्हा एका ताटात खातात. खूपच भांडतात, खूपच बोलतात, एकमेकाची उणेपुरे बोललेले दिसतात, आणि काहीच नाही. ते मित्र असतात, मेहुणे असतात, नातलग असतात, जवळचे असतात, प्रेमळ असतात, आणि आपापल्या बाजू धरून लयच बोलल्यासारखे दिसतात. विनोद विनोद, दिल्लगी, मस्करी, खोटे आहे ते सर्व. एकच असून दोन झालेत, दोन बाजू धरले, आपापली दोन मतांतर खंडन मंडन करायला ते कोणालाच, आणि एका ताटात जेवायलीत, हे पण एकाला प्रेम करायले परत. म्हणून प्रेमाचाच एक प्रकारे प्रेम म्हणजे एक, पण आधी दोन झाल्याशिवाय एक होत नसते, म्हणून दोन होण्यासाठी मस्करी करावी लागते. एकातच आनंद, एकच रहस्य, एकच एक प्रेम, एकत्वच दर्शित आहे, पण विरोध करून एकत्व, कारण एकत्वाची सिद्धी विरोधाशिवाय होत नाही. एकच असलं तर काय मजा आहे. म्हणून आधी दोन व्हायचे, दोन बाजू धरायच्या, आणि पुन्हा हसून एक व्हायचं, याला प्रेम म्हणतात, याला उत्कर्ष म्हणतात. एकच होऊन पडले तर काय. म्हणून मस्करीमध्ये विरोध वाटतो सुरुवातीला, आणि पुन्हा हसतात, एक होतात. मस्करी संपली की टाळी देतात, हातावर हात घेतात, मिठी मारतात. दोस्त मेहुणे भांडताना दिसतात आणि एक असतात, द्वैत दिसतात आणि दाखवितात आणि एक असतात. यालाच मस्करी म्हणा, विनोद म्हणा, लाघव म्हणा. त्याप्रमाणे सद्गुरूच आहे, दाखवितात ते सर्व लीलान, काहीच नसतं, एक असतात. लटके येणे रुडे, जड येणे उजवडे, न घडी तेही घडी याची आमावा. लटके म्हणजे कल्पित, येणे रुडे म्हणजे सत्याने रुडते, म्हणजे जग असत आहे पण ते साधिष्ठान आहे अशी मानावीच लागते. जग असत आहे पण असत रूप नाही, ते साधिष्ठान आहे, म्हणजे अधिष्ठानावर भासायला लागलेले, अधिष्ठानामुळे दिसायला लागलेले, अधिष्ठानानं त्याची सिद्धी अशी मानवीच लागते. कारण जग स्वतंत्र नाही, ते भास असतो, तो स्वतंत्र नसतो. या जगातले ब्रह्म जर काढून घेतली तर कुठे जग आहे. ब्रह्मच उपादान आहे, ब्रह्मच मूळ वस्तू आहे, ब्रह्मावरच सर्व हे अध्यस्त आहे. म्हणून जर ब्रह्म काढून घेतलं, जसं घाटातली माती काढून घेतली तर कुठं घट आहे. पोळीतली कणिक किंवा पीठ काढून घेतलं, गव्हाचा भाग काढून घेतला तर कुठं पोळी. कपड्यातली दोरी काढून घेतली तर कुठं कपडा आहे. कपडा अत्यस्त आहे दोऱ्यावर. तसं ब्रह्मच आहे सर्व. जग कुठे, पृथ्वी कुठे आहे. ब्रह्म काढून घेतलं तर पृथ्वी नाही, पाणी नाही, अग्नी नाही, वारा नाही, आकाश नाही, जग नाही. ब्रह्मच पार्थिव दिसायले, ब्रह्मच जल दिसायले, ब्रह्मच प्रकाश अग्नी दिसायलाय, ब्रह्मच वायूच्या रूपानं चंचल रूप दिसायले, निर्मळच मळकी पृथ्वी दिसायली. ध्यानात घ्या, जे अप्रवाहित आहे ते प्रवाह रूप पाणी दिसायले, जे अशीतोष्ण आहे, शीत बी नाही उष्ण बी नाही, तेच उष्ण रूपानं अग्नी दिसायलाय. जे स्थित आहे ते चंचल वारं दिसायले, जे भरीव आहे तेच पोकळ आकाश दिसायले. जे काहीच नाही ते सर्व दिसायले. हा अध्यास आहे. म्हणून ते मूळ वस्तूच हे सर्व दिसायला लागले. मातीच घटरूपाने दिसायली, मातीच आकारली गाडग्या घरा, पृथ्वी अदृश्य झाली मुळा, वन्नी झाला कानडा. पहा,
काय व्हायला लागले, जे मूळ आहे ते कळाना. आणि जे अध्यास आहे तो दिसायला आहे. म्हणून अध्यासाचा शोध घ्या. अध्यास का वाटत नाही, त्याचा शोध न घेतल्यामुळं अध्यासाला सत्य मानून बसलो. आपण शोधा त्याला. सर्पाला सत्य मानून त्याला मारायला किंवा पाळायला किंवा खेळायला बसलोच करीत चेष्टा. सर्पाचा शोध घ्या, कुठून आला, केवढा आहे, कोणता नाग आहे, आला कुठून, तो घरात आपल्या कोण्या मार्गाने आला, शोध घ्या त्याचा. त्याला पहा, निहाळा त्याला. निहाळल्यावर सर्पच राहणार नाही. आपण निहाळत नाही, तार बोलतो, धांदल करतो. विश्व स्वप्नाचा हा धांदा धांदल केल्यानं, गडबड केल्यानं, सत्याचा विवेक न करता चेष्टा केल्यानं त्याच्यासोबत मारायचं किंवा पाळायचं सर्पाला. म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल आहे सर्प. अनुकूलता प्रतिकूलता गेले का तुम्ही? अनुकूलता प्रतिकूलता नंतर पहा. त्याचा आधी स्वरूप पहा ना. ते ज्याची जे अनुकूल किंवा प्रतिकूल पाहलो त्याचं स्वरूप पहा, काय आहे ते. आपण अनुकूलता प्रतिकूलता आपण दुसरी पुढं पाऊल टाकतो. आधी वस्तुतंत्र पहा, त्याचा शोध घ्या ना. शोध न घेता, प्रत्येक वस्तूचा शोध न घेता आपण अंगीकार करतो तर अनुकूल प्रतिकूल पाहतो. ध्यानात घ्या, शोध घ्या. असा शोध घेत नाहीत म्हणून स्वप्न खरं ठरतंय, सर्व भ्रम खरे ठरतात, जग खरं ठरतंय. म्हणून शोध, विचारणा, सुविचारणा महत्वाची, विवेक महत्वाचा आहे. असो म्हणून सर्व जग, ही पृथ्वी पाणी अग्निरूप सर्व जग आहे. हे जग अधिष्ठानामुळे रूढ व्हाले, अधिष्ठानामुळे आहे वाटायले. त्यातलं जर ब्रह्म काढून घेतलं तर कुठे जग, माती काढून घेतलं तर कुठे घट. तसं ब्रह्मच आहे, माती नाही. माती भास आहे, असती. आणि मातीत आणि पाण्यात एक असती. मातीची असती आणि पाण्याची असती वेगळी नाही. त्या एकाच अस्तीवर जिथं पाण्याचा पातळ रूप भास आहे तिथं घन रूप भास आहे. घन आणि पातळ वेगळे, अस्ती एक आहे. घन आणि पातळ भास दोन आहेत, भाती एक आहे. चेतन एक आहे, भात्या दोन आहेत. सती एक आहे, रूप दोन आहेत. ध्यानात घ्या. प्रिय एक आहे, भास दोन आहेत, घन आणि पातळ. उष्ण आणि विरळ आणि पोकळ, हे पाच भास आहेत. जग नाही, पाच भास आहेत. म्हणून पंचभूत म्हणतात. भूत शब्दाचा अर्थ भास आहे. भास म्हणून पाच प्रकारची भास आहे इथे. पण पाच प्रकारची भास वाटाणा सत्य वाटायला. म्हणून याच्यातलं जर मूळ अधिष्ठान जर वर्जित केलं, करता येत नाही पण समजा कल्पना करा, तर कुठं जग आहे? ब्रह्माच्या सत्वामुळे जग सत्य वाटते. सत्य ब्रह्म आहे, सत्व ब्रह्माचं आहे, आस्ती ब्रह्माची, पण ती कळत नाही. आणि ती आस्ती घेऊनच इकडं जग सत्य वाटते. ब्रह्माच्या चित्वामुळेच जड पदार्थामध्ये चित्व वाटते, चैतन्यत्व वाटते जड पदार्थातच. म्हणून सत आणि चित एक वस्तू आहे, ब्रह्मवस्तू. पण त्याच्यात दोन प्रकार झाली की जड आहे वाटायले आणि इकडे जीव आला चेतन वाटायले अंतःकरणात. हे पण दोन आहेत. इथं दोन भ्रम आहेत. आपण दगड पाहलो, दगड आहे वाटायला, तिथं जाणीव वाटत नाही, तिथं आस्ती वाटते. आणि अंतःकरणात दगडाची जाणीव वाटते. माणसाला दगड कळायलाय. ध्यानात घ्या. दगड एक आणि माणूस एक. दगड आहे आणि माणसाला जाणवालाय की न घडी ते घडी यायची आम्हावा. दगडाच्या ठिकाणी आस्ती वाटायली आणि अंतःकरणाच्या ठिकाणी भाती वाटायली, म्हणजे चेतनत्व वाटायली. इथं कळायला लागले, याला ते कळायली. आणि कळणं आणि ते असणं एकच आहे, हे झाकल्या जाते.
आणि दोन विभागण्या झाल्या, एकाच्या दोन विभागण्या होत्यात, ते याला कळायला लागले, हे एकूण तो एक. ध्यानात घ्या. आणि पुन्हा तिसरं होतंय, ते याला प्रिय आणि हे त्याला अप्रिय. कळणारे पदार्थ अनेक आहेत, त्याच्यातले काही अनुकूल आहेत ते प्रिय, प्रतिकूल आहेत ते अप्रिय. प्रिय अप्रिय, कळणं न कळणं आणि आहे नाही, अशी 6 प्रकार झाले या तीनाचे. म्हणून ब्रह्माच्या चित्वामुळे जड पदार्थामध्ये चित्व आहे. नामरूपात्मक जड पदार्थात स्वतंत्र सचित्व नाही. नामरूपात्मक जे जड पदार्थ आहेत त्या जड पदार्थामध्ये स्वतंत्र त्या पदार्थाचं सत्व किंवा चित्व म्हणजे सत्य आणि चैतन्यत्व नाही. कारण कल्पित पदार्थाला कल्पिताचे अस्तित्व भातित्व नसते. कारण अस्ति भाती ही वस्तूचे स्वभाव आहेत. वस्तूची वास्तविक असते ती वस्तूचे स्वरूप आहेत अस्ति भाती. आणि कल्पित पदार्थ जे भासतात त्याला अस्ति भाती नसते, ते सत्य नसतात आणि त्यांच्या ठिकाणी चित्व नसते. चित्व नसल्यामुळे त्याची सिद्धी ते करू शकत नाहीत आणि सत्व नसल्यामुळे त्याच्यावरती दिसू शकत नाहीत. सत्वावर दिसत असते आणि चित्वानं भासत असते. म्हणून नामरूपातक जड पदार्थ स्वतंत्र सत्व चित्व नाही. कारण कल्पित पदार्थाला कल्पिताची अस्तित्व भातित्व नसते. कल्पित पदार्थाला त्याचे ते अस्तित्व, हे पा स्वप्नातला हत्ती तो कल्पित आहे, त्याला तो आहे का? आणि तिथाले दुसऱ्या कोणाला तो कळायला का? स्वप्नातले दुसरी माणसं आहेत किंवा दुसरे हाती आहेत त्याला कळायला का? तू ध्यानावर रहस्य उलगाडा. स्वप्नात हाती दिसला, त्या हातीला हाती जगायला का? तो हाती जिवंत आहे किंवा जगायला लागला किंवा आहे? हातीला हाती आहे का? मला हाती, मला माझ्या स्वप्नात कळायला म्हणून मी हाती मानायला, तो हातीला हाती आहे का? बरं हातीला नाही, दुसरे जे हाती आहेत किंवा दुसरे जे पशुपक्षी आहेत किंवा दुसरी माणसं आहेत त्या स्वप्नातली, त्याला तो आहे का हाती? त्या माणसाला माणसं आहेत का ते? आणि त्या माणसाला हाती आहे का? हातीला बाकीची माणसं आहेत का? आस्ती कोणाला आहे? आस्ती कोणाची? आणि भान कोणाला आहे? त्या हातीचं आणि त्या माणसाचं, सोच बिन परच बी. म्हणून कल्पित पदार्थाला अस्ति भाती नसते, असणं कळणं नसते. त्या हातीला कळणं नाही, त्या हातीला असणं नाही. असणं कळणं एकातच आहे आणि ते लपलंय, कोणाचं विचारते त्याला लपलंय ते दुसऱ्याचं वाटायला. आपण वळखीन झाली ठाईची पारखी, आपण या विसरू. इसर पाळला जो लपवणी जगात आभास तो लपला आणि भास भासायला. म्हणून कल्पित पदार्थाचे अस्तित्व भातित्व नसते. जसे रज्जूवर भासलेल्या सर्पात अस्तित्व भातित्व सर्पाचे नसते. अधिष्ठान रज्जूचे असते, त्याची पुढे नजर केली तर रज्वा अधिष्ठानाची असते. हे पहा, ही मजा आहे. रज्जूवर भासलेल्या सर्पाला अधिष्ठान स्थूल दृष्टीने अगोदर रज्जू आहे सांगितली, नंतर रज्वावचिन्ह चैतन्य अधिष्ठान सांगितली. कोणतेही अधिष्ठान माना, पण त्यावर भासलेल्या सर्पाला प्राण प्रदत्व अधिष्ठानाचे आहे. कल्पित सर्पाला प्राण प्रदत्व स्वतःचे नाही. हे पहा, प्राण प्रदत्व म्हणजे काय? रामकृष्ण हरी. हा झालेला विषय मागायचा आपल्या 4-5 प्रवचनाच्या आधी. प्राण प्रदत्व म्हणजे प्राण, त्याला प्राण प्रदत्व म्हणजे मुख्यत्वानं अस्तित्व असल्याला, मुख्यत्वानं असणं असल्याला प्राण प्रदान करणारा, त्याचा जिवंतपणा ज्याच्यावर अवलंबून आहे त्याला त्याचा प्राण प्रदाता म्हणते. जसं शरीर जिवंत आहे शरीरामुळे नाही, प्राणामुळे. प्राण याला झाला प्राणामुळे नाही. बाहेरून पाहिलं तर ईश्वरामुळे, ईश्वराच्या सत्तेमुळं चाले हे शरीर कोणाचे असत्य पाहिलं तर. आणि इथली इथं व्यष्टीतली व्यष्टी संगती लावायची असली तर प्राण चालला, प्रारब्धामुळं प्राण चालला, कर्मामुळं मागच्या.
प्रारब्धाच्या प्रभावामुळं. कारण प्रारब्ध भोगायचं शिल्लक आहे म्हणून प्राण चाललाय. कर्मामुळं, मनामुळं, इच्छेमुळं. इच्छा घेऊन जन्म झालेला आहे आणि ती इच्छा पूर्ती राहिलेली आहेत म्हणून प्राण चाललाय. मनाच्या सामर्थ्यानं प्राण चाललाय. आणि त्या मना सामर्थ्य कर्माचे प्रारब्धाचं बल आहे. आणि ते प्रारब्ध कशानं चेष्टायले तर ईश्वराच्या सत्तेने, ईश्वराच्या इच्छेनं म्हणावं लागते समष्टीत. आणि चलित संगती लावायची असली तर ते सत्य नाही, तो भास आहे, तो कल्पना आहे, ते कल्पित आहे. आणि ते चेतनावरच कल्पायला लागले प्रारब्ध आणि सर्व जगन शरीर. असो प्राणप्रदत्व म्हणजे मुख्यत्वानं त्याला शक्ती पुरविणारा, प्राण प्रदान करणारा. असो हे पहा, रज्जू सर्प जगायला लागला. प्राण प्रदान म्हणजे ज्याच्यावर जगायला त्याला प्राणप्रदाता म्हणा. म्हणून रज्जू सर्प आहे वाटायला, जगायला, जिवंत वाटायला, ते दोरीमुळं. सर्पामुळं सर्प नाही, त्याला जगवायली दोरी. दोरी पालक आहे त्याची, हे पाळले सर्प. त्याप्रमाणे जग पाळले, त्याचं पालन कोण करायला, त्याचं रक्षण कोण, त्याला जिवंत कोण ठेवले, जगाला आहे कोण मानायले, त्याचा प्राणप्रदाता अधिष्ठानच आहे, ज्याच्यावर भासायला तेच. आणि ते आपणच आहे, ते चेतनच आहेत, ते ब्रह्मच आहेत आणि ते आपणच आहेत. म्हणून अधिष्ठान रज्जूचे असते. आणि त्याच्या पुढे जर नजर गेली तर अधिष्ठान रज्जूचे नाही, रज्जू बी जड व्यवहारातलीच आहे. व्यवहारातल्या त्या वस्तूला अधिष्ठान कसं मानता. म्हणून रज्जू अवच्छिन्न चैतन्य, रज्जू रूप ही चैतन्य. म्हणजे रज्जूतलं जे चैतन्य ते चैतन्यच अधिष्ठान आहे. कारण चैतन्यावरच ह्या जडाचा भास, ह्या जगाचा भास दिसायला लागलाय. कारण हे पहा, जर आपण त्याचं विश्लेषण केलं तर सर्प कशावर भासला म्हणले, दोरीवर. अरे सर्प भासलेला आणि दोरी भासलेली. दोरी कशावर भासली, दोरी बी भास आहे. मग ते वनस्पतीचं कशाचं ते आणलेलं आहे, ती दोरी वळलेली आहे कशाचा, प्लास्टिकचा किंवा वनस्पतीचा, कापड्याचा, त्याच्यावर भासली दोरी. ते कपडा, ते धागे दोरे कशाची तरी, ती पृथ्वीच्या मटेरियल पंचभूताच्या. मग पंचभूतावर भासला तो कपडा किंवा ते वनस्पतीचं काय होतं ते मूल धातू, दोरी ज्याची केली ते मटेरियल. पंचभूत बी भासलेलीच आहेत. ते कशावर भासली, गुणावर. गुण न कळून भूत वाटली. मग गुण तरी सत्य कोण, गुण भासलेलीच आहेत. गुण मायेवर, अविद्येवर भासली, अविद्येची. मग अविद्या तरी कुठं खरी, अविद्या भासलेलीच आहे. मूळ घटक थोडाच आहे तो, ती ब्रह्मावर. म्हणून म्हणू लागते की ब्रह्मा अधिष्ठाने सर्वात. ब्रह्मावर माया, मायेवर गुण, गुणावर भूत, आणि भूतावर अनेक घटक वस्तू, आणि त्या वस्तूवर पुन्हा अनेक प्रकारचे पदार्थ भासायलीत आपल्यालाही. ह्या द्वाऱ्या, हे बुट, हे चष्मे, हे सुद्धा भासच आहेत, कल्पितच पदार्थ आहेत सर्व. म्हणून याला मधला अधिष्ठान मानून जमत नाही. पण ज्याला कळतच नाही त्याला सांगू लागतं दोरीचं अधिष्ठान, सर्पाचं अधिष्ठान दोरी आहे. अरे दोरीचं अध्यस्त आहे. मग करीत गेल्यावर शेवटी चैतन्यच हाताला येते. चैतन्य सर्वाचा अधिष्ठान आहे, ब्रह्मचैतन्य. म्हणून ज्याला सुरुवातच कळत नाही त्याला दोरी अधिष्ठान सांगा. ज्याला दोरी अधिष्ठान कसं असा प्रश्न पडला त्याला पंचभूत अधिष्ठान सांगा. ज्याला पंचभूत सुद्धा भासमान आहेत असं म्हणायला लागला तो, ते पण त्याच्यावर कसं काय, तर मग त्याला गुण सांगा. गुण सुद्धा जड असल्यामुळं जगदांपातीच आहेत. मग त्याला माया सांगा लागवी. माया सुद्धा स्वतंत्र नाही, मग त्याला ब्रह्म सांगा. थांबला गोष्ट. तिथूनच सर्व चेष्ट ते जड येणे, उजेड येणे, लटके येणे, रूढी तिथूनच आहे. म्हणून खरं पुढं जर त्याची नजर गेली तेच सांगता तिथं. त्याच्या पुढे नजर केली तर रज्वाधिष्ठानाचे असते. म्हणजे अधिष्ठान, रज्वा अधिष्ठान जे चैतन्य त्याचे असते. म्हणून सांगायचं तात्पर्य, कोणचं माना यावर एक कल्पित पदार्थाला प्राण प्रदत्व स्वतःचे नसते.
म्हणून ते सर्प सर्पावर जगत नाही, दोरीवर, दोरी दोरीवर जगत नाही. ज्या दोरी मटेरियलची केली त्या मटेरियलवर जगत दोरी. ते मटेरियलवर जगत नाही, पंचभूतावर जगते. पंचभूत गुणावर जगतात, गुण मायेवर जगतात आणि माया ब्रह्मावर जगती. एकंदरीत सर्वाचा प्राण प्रदाता, सर्वाचं प्राण प्रदतो ब्रह्मच आहे. ब्रह्मावरच जीवन आहे. सर्वाचं जगणं, सर्वाचं असणं, सर्वाचं दिसणं, सर्वाचं आवडणं, सर्व वस्तूचं ब्रह्मस्वरूपावरच आहे. म्हणून आष्टी भाष्टी प्रिय स्वरूप तेच आहे. म्हणून सर्पाला प्राण, म्हणून कल्पित वस्तूला प्राण प्रदतो, स्वतःचे नसते. कारण कल्पित आहे आणि स्वतःचे म्हणल्यावर तीच वस्तू होईल ना. त्याला कल्पित मानावं कसं लागेल, त्यालाच वास्तव मानू लागेल. वास्तव स्वतःवर जगत आहे. जे कल्पित असते ते वास्तवावर जगत आहे, आधार असतं ती. यावर भेदवादी शंका करतात. हे पहा, कल्पित असतं ती सावली स्वतःवर जगतच नाही, सावली शरीरावर जगती. शरीर स्वतः जगतच नाही, की प्राणावर जगत आहे. प्राण स्वतःवर जगतच नाही, तो इच्छाशक्तीवर जगतो. इच्छाशक्ती स्वतःवर जगतच नाही. ती विशेष चैतन्यावर जगते. आणि विशेष चैतन्य स्वतःवर जगतच नाही, ते सामान्य चैतन्यावर जगत. आलं ब्रह्मावरच. कुठं जा तेच आहे, शेवटचा टप्पा तोच आहे. माहेर तेच आहे सर्वाचं. म्हणून अधिष्ठान वेगवेगळे सांगावं लागतात, वेगवेगळे नसतात. ते त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणात बोलावं लागतं, त्या वेळेला त्या विषयाच्या संदर्भात. मग यावर भेदवादीने एक शंका केलेली, ती शंका पाहू. वेळ धावत आलेला आहे, पण आपण पाहू थोडक्यात. सर्पाला अधिष्ठान रज्जू मानले तर अधिष्ठान आरोपे यात सादृश्य आहे. पण रज्वाव चिन्ह चैतन्य सर्पाला अधिष्ठान मानले तर यात काय सादृश्य आहे? सर्पाला अधिष्ठान जर रज्जू मानलं तर अधिष्ठान जी दोरी आणि अधिष्ठो जो सर्प याच्या सादृश्य दोष आहे, सारखेपणा आहे. म्हणून दोरीवर सर्पाचा भास होऊ शकतो. सादृश्य सारखेपणा आहे. सारखेपणामुळे दोरी वाकडी तिकडी पाडलेली आणि सर्प बी तसाच वाकडा तिकडा असतो पृथ्वीवर. म्हणून सारखेपणा त्याच्यात असल्यामुळे, त्या दृश्यामध्ये, त्या प्रमेयामध्ये सारखेपणा असल्यामुळे दोरीवर सर्पाचा भ्रम होतो. पण तुम्ही जर आता अधिष्ठान बदललं आणि तुम्ही रज्जू चिन्ह चैतन्य म्हणले तर चैतन्य काय वाकडं तिकडं नाही. चैतन्याला काय आकार रंगरूप नाही. मग रंगरूप नसलेल्या, वाकडं तिकडं नसलेल्या सर्पाशी सारखेपणा नसलेल्या चैतन्यावर सर्पाचा भ्रम कसा होईल? दोरीवर होईल हो, पण तुम्ही दोरी अधिष्ठान नाही म्हणलीच, दोरी अवचिन्ह चैतन्य म्हणली. तर मग त्या चैतन्यात आणि सर्पात, भासलेल्या सर्पात आणि असलेल्या चैतन्यात सारखेपणा कुठे? सारखेपणा नसल्यामुळं मग कसा भास होईल? सादृश्य दोष पाहिजे, भास व्हायला सारखेपणा पाहिजे. मग ब्रह्मावर जग भासलं तर सारखेपणा कुठे जगात आणि ब्रह्मात? अशी शंका केलेली, शंका कारण म्हणून सर्पाला अधिष्ठान रज्जू मानले तर अधिष्ठान आरोपे, अधिष्ठान आणि आरोपे म्हणजे ज्याच्यावर आरोप केलेला आहे ते अधिष्ठान आणि अधिष्ठानावर ज्याचा आरोप केलेला आहे तो सर्प, या सादृश्य आहे. अधिष्ठान म्हणजे दोरीत आणि सर्पात सादृश्य आहे. पण रज्वाव चिन्ह चैतन्य सर्पाला अधिष्ठान मानले तर यात काय सादृश्य आहे? कुठं काहीच एक अंशभर बी सादृश्य नाही, सारखेपणा नाही. मग सादृश्य नसताना सर्पा अध्यास झाला कसा त्या चैतन्य अधिष्ठानावर? त्यावर सिद्धांती उत्तर देतात. सगळ्याच अधिष्ठानात सादृश्य दोष असावा, सगळ्याच अध्यासात सादृश्य दोष असावा लागतो असे नाही. कारण दोष अनेक प्रकारचे. दोष व्हायला दोषाची सामुग्री असते, भ्रम व्हायला. तर त्या सामुग्रीमध्ये प्रमाता दोष, प्रमेय दोष, प्रमाण दोष, अविद्या दोष, देश दोष, काल दोष, वस्तू दोष असे अनेक दोष असतात. अवस्थेचा दोष, कशाचा प्रभावाचा दोष, वेगवेगळे प्रभाव आहेत. म्हणून अनेक दोषानं भ्रम होत असतो. कुठं वेगवेगळे जे भ्रम होते त्याची संगत लावताना ते कळत आहे. पण त्यातला मुख्य दोष अविद्या दोष आहे. न कळणं हा दोष आहे. अविद्या दोष, अघटित घटना घडणारी अविद्या हा मूळ दोष आहे. हा या एका दोषावर बी भ्रम असा अध्यास होऊ शकतो, भ्रम होऊ शकतो, कुठले दोष नसले तरी बी. म्हणून सर्व दोष असावे लागतात असं नाही. आता प्रत्येक
भास आहेत, भासाचे अनेक प्रकार आहेत. तर त्यापैकी कोणता भास आता प्रकाराला कोणता दोष लागतो किंवा जास्त कोणते दोष लागतात, कमी. आता जर दोरीवर सर्प भासायचा असला तर दोरीत आणि सर्पात सारखेपणा हा दोष लागत लागतो, त्याला सादृश्य म्हणतात. हा प्रमेय दोष आहे. डोळ्याच्या ठिकाणी मंद अंधकाराचा विकार, मंद अंधकारात डोळे जर सापडलेले असली, म्हणून डोळ्याला मंद अंधकार असल्यामुळं तिथपर्यंत वृत्ती पोहोचली नाही परिपूर्णतेनं, म्हणून परिपूर्णतेने त्याचं ज्ञान झालं नाही त्या प्रमेयाचं. पुन्हा त्याच्या सादृश्य होतं सर्पाचं आणि दोरीचा वाकडी तिकडीपणा सारखा. डोळ्यात अंधाराचा दोष आणि मनामध्ये सर्पाची भीती, भयकंपादी. प्रमाथ्याच्या ठिकाणी अंतःकरणात सर्पाचं भय, डोळ्यात मंद अंधकाराचा दोष आणि दोरीतून सर्पात सारखेपणा. हा प्रमेय, प्रमाता आणि प्रमाण हे तिन्ही दोष कंप्लीट झाले. आणि पुन्हा अविद्या दोष बी आधी. ते काय बरोबर कळालं नाही, वृत्ती तिथं गेली नाही, मग वृत्तीचा आला तिथं प्रकाश पुरेसा नव्हता म्हणून. पुन्हा संशय व्हायला सादृश्य होतं म्हणून, आणि पुन्हा मनात भय होतं म्हणून, एकटे होते, भीती होती अंधारामुळं. हे इतके दोष एकत्र आले आणि सर्पभ्रम झाला दोरीच्या ठिकाणी. अनेक दोष लागले इथं. पण सर्वच भ्रमात असे अनेक दोष लागतात असं नाही. रज्जूवर सर्पाचा भ्रम व्हायला प्रमेय, प्रमाण, प्रमाता, अविद्या ही सर्व दोष लागतात. आता मृगजळाचा दोष व्हायला, मृगजळ काळाला आपल्याला दिवसा उन्हात, तर तिथं काय मंद अंधकार नव्हता मृगजळ काळताना. बरं तिथं काय आपल्याला तहान लागलेली होती किंवा काय भीती वाटत होती पाण्याची प्रवाहाची, म्हणजे प्रमाता दोष बी नव्हता. डोळ्यात प्रमाण दोष बी नव्हता, काय मंद अंधकार नव्हता. आणि त्या उखर भूमीचं आणि पाण्याचं काही सादृश्य बी नव्हतं, सारखेपणा नव्हता. पण तरी बी तिथं मृगजळात दोष झाला. केवळ तो भास जेव्हा झाडायाचा, पळायला लागलेल्या वाऱ्याचा, वाफाचा प्रवाह रूपानं, तर तो फक्त प्रमेय दोष आहे. तिथं प्रमेयात दोष आहे, प्रमेयात सारखेपणा आहे. प्रवाह ते वारा वाहा लागला, लकलक लकलक हालत असा वाफा उष्णतेमुळं, तर तितक्याच दोषामुळे, म्हणजे काय पाहणाऱ्याला तहान नव्हती किंवा भीती नव्हती त्या पाण्याची. डोळ्यामध्ये काही अंधार नव्हता, प्रखर प्रकाश होता चांगला. फक्त ते प्रमेय, ते सारखेपणामुळे तसा तो दोष झाला. म्हणजे काय झाला, अध्यास झाला मृगजळाचा. पण इथं पुन्हा दुसरी अध्यास सांगितलेले. रज्जू सर्प सुप्ती रजत यात प्रमाता, प्रमाण, प्रवृत्ती हे दोष आहेत. शंख पितिमेच्या मधुर दुधाच्या ठिकाणी कटुतेच्या अध्यासात प्रमाण दोष आहे. आता कुठं कुठं कोणते दोष आहेत? रज्जू मृगजळा ठिकाणी प्रमेय दोष आहे नुसता. आणि शंख पांढरा आहे पण पिवळा वाटायला आहे, तिथं प्रमाण दोष आहे. कारण की पाहणाऱ्याला कौल झालेला आहे, कावीळ झालेला आहे, म्हणून पांढरा शंख पिवळा वाटायला आहे. भ्रम अध्यास झाला त्याला. कशामुळं? फक्त डोळ्याच्या दोषामुळं, प्रमाण दोषामुळं. डोळ्यामध्ये कौल झालेला आहे. दृष्टी वेधिली कवळी, ती रूप चंद्राती म्हणे पिवळी, तशी माझ्या स्वरूपी निखळी देखाल दोष. जसं नव्या अध्यामध्ये मला वाटतं माऊली सांगतात, त्याप्रमाणे शंख पितिमेच्या या अध्यासामध्ये आणि मधुर दुधाच्या ठिकाणी कटुतेच्या अध्यासामध्ये दूध गोड आहे, दूध पवित्र आणि गोड, पांढरे पवित्र गोड आहे. पांढरं दूध पिवळं दिसायला लागलं ते डोळ्यातल्या दोषामुळं, कावीळामुळं. आणि गोड दूध कडू लागायला लागलं ते उष्णजारामुळं, टायफॉइडमुळं, ताप झाल्यामुळं जास्त. पहा, गोड कडू लागायला लागलं तो टायफॉइडच्या दोषामुळं, उष्णज्वारामुळं. आणि पांढरं दूध पिवळं दिसायला लागलं ते कवळीचा जो पित्त विकार आहे तो रक्तातून डोळ्यात गेला, डोळा पिवळा झाला आणि त्यानं दूध पिवळं. जसा चष्मा पिवळा घातल्यावर दूध पिवळं दिसत, तसा डोळा पिवळा झाला, डोळ्यात पित्त उतरलं, पिवळं रक्तातच उतरलं कावीळ झाल्यामुळं. पित्त जठरात जातं तर रक्तात मिसळलं, जठरातून खाली जातं, पार्सल वाहतं विष्टेकड, तर ते रक्तात मिसळलं आणि जास्त पित्त झालं. मग पिवळेपणा रक्तातला डोळ्यात आला आणि डोळ्यातला पिवळेपणा दुधात दिसायला. हा दोष आहे, प्रमाण दोष आहे.
शंख पिवळा दिसायला प्रमाण दोष. मधुर दूध म्हणजे गोड दूध कडू वाटायला कडवट लागायला प्रमाण दोष. जिभेमध्ये कडवटपणा झाला तो. आकाशाच्या ठिकाणी नीलतेच्या अध्यासात प्रमाता प्रमाण प्रमेय तिन्ही दोष नाहीत. पहा कुठं तिन्ही दोष आहे. सर्पाच्या अध्यासात तिन्ही दोष आहेत. मृगजळाच्या अध्यासात फक्त प्रमेय दोष आहे. आणि शंख पिती आणि मधुर दूध हे जे अध्यास आहेत दोन, मधुर दूध कडू वाटणं, याच्यात प्रमाण दोष आहे. कुठं प्रमाण दोष, कुठं प्रमेय दोष, कुठं प्रमाता दोष, कुठं तिन्ही दोष, कुठं एक एक दोष. आणि आकाश जे निळं दिसतंय इथं तर एक बी दोष नाही. ह्या तिन्हीपैकी प्रमाण दोष नाही, प्रमाता दोष नाही, प्रमेय दोष नाही. आकाश निळं नाही. प्रमेयाच्या ठिकाणी काही दोष नाही. प्रमाणाच्या ठिकाणी दोष म्हणून सर्वालाच निळं दिसन, काहीला तरी त्याचा रंग खराब दिसायला पाहिजे होता. सर्वालाच निळं दिसायला म्हणजे सर्वाच्या ठिकाणी सर्वाच्या नजरेत दोष मानता येत नाही. म्हणून प्रमाण दोष बी नाही. आणि आकाश निळं दिसणं म्हणजे काही कोणाला भीती, कोणाला किंवा निळ्या रंगाची प्रीती असं नाही. म्हणून प्रमाता दोष बी नाही. मग तिन्ही दोष नाहीत. आकाश तर निळं दिसायला आकाशाच्या ठिकाणी निळा रंग नाही. कारण आकाशाच्या ठिकाणी जर निळा रंग असता तर आपण पुढं आता दोन हात पुढं करा, दोन्ही हाताच्या मधात जे आकाश आहे ते बी निळं दिसायला पाहिजे. कुठं निळे? किंवा ग्लास घ्या, ग्लासामध्ये बी आकाश आहे मधात, ग्लास आकाश, ते बी निळं दिसायला पाहिजे. आणि हे ते जर निळं नाही तर असंच आकाश चौकळी, ते बी निळं नाही. आणि निळं नसून निळं दिसायला लागले म्हणून निळतेचा भ्रम आहे. आकाशाच्या ठिकाणी निळतेचा भ्रम आहे. आकाश निळं नाही हा अनुभव आहे आता आकाशाचा आपण पाहिलेला. आता दोन हात पुढं करा, दोन्ही हाताच्या मधात आकाश आहे. आता बोट पांगवा, दोन्ही बोटाच्या मधात आकाश आहे. ते निळं आहे का कसं आहे पहा, ते निळं. आणि हे जर निळं नाही तर असंच आहे कुठं बी आकाश, ते बी निळं नाही. असा असून अनुभव. आकाश निळं नाही हा बी अनुभव आहे आणि आकाश निळं आहे हा बी अनुभव आहे. कसं करता आता? इथं इथंच हातावर हातावर. जवळून अनुभव निळं नाही आणि लांबून निळं दिसते. दुरून डोंगर साजरे म्हणून दुरून दिसायला हा भ्रम आहे. समजायला दिसायला लागली म्हणून प्रमाण दोष नाही. आकाश निळं नाही म्हणून प्रमेय दोष नाही. कारण निळतेचा आकाशाचं सादृश्य नाही. आकाशाला रंग नाही, निळा रंग दिसायला. निळ्या रंगाचं आणि आकाशाचं काय सादृश्य आहे म्हणून प्रमेय दोष नाही. सर्वाला दिसायले म्हणून प्रमाण दोष नाही. आणि निळा रंग काही भीतीचा किंवा प्रीतीचं प्रतीक नाही म्हणून तिथे दिसायला लागली. त्याच्यामुळं काही निळ्या रंगाला कोणी भेटतंय म्हणून निळा रंग दिसायला तिथं, किंवा निळा रंग कोणाला आवडतो म्हणून निळा रंग दिसायला लागला. भय कंपादी नाहीत तिथं. प्रमाता दोष नाही. आणि तिन्ही दोष नसताना आकाश निळ दिसायला लागले म्हणून निर्दोष आहे का? निर्दोष नाही म्हणून अविद्या दोष आहे. जिथं कुठलाच दोष नाही तिथं अविद्या दोष लावावा लागतो. आकाशाच्या ठिकाणी निळतेच्या अध्यासात प्रमाण प्रमेय प्रमाता तिन्ही दोष नाहीत. जेथे कोणताच दोष नाही पण अध्यास तर होतो त्याचे अविद्या दोष लावावा लागतो. तर बाकीचे कुठलेचे वरकड कार्यरूप दोष नसले तर कारणरूप दोष असतो. अविद्या दोष हा कारणरूप दोष आहे. हे बाकीचे कार्यरूप दोष आहेत नंतरची. तेव्हा ब्रह्मचैतन्यावर जग भासते यात फक्त अविद्या दोष मानला तर संगती लागते. तसं ब्रह्मचैतन्यावर जगादाचा अध्यास एवढा मोठा झाला, याच्यात फक्त अविद्या दोष लावावा लागतो. तेवढाच अविद्या दोष मानावा लागतो कारण अध्यास व्हायला म्हणून तो बी. आणि ज्याला अध्यास नाही राहिला त्याला अविद्या दोष नाही. म्हणून ज्याला अध्यास व्हायला त्याला जीव मानाव म्हणून त्या जीवाला अविद्या असते. कल्पना अविद्या येणे झाला जीव. प्रत्यक्ष दिसायला ही कल्पना ध्यानात घ्या. आणि ज्याच्यामुळे दिसायली ती अविद्या. प्रत्यक्ष ज्याच्यामुळे दिसायली ती अविद्या. प्रत्यक्ष जग दिसायला ही कल्पना आणि प्रत्यक्ष ज्या कारणामुळे व्हायला ती अविद्या. म्हणून कल्पना अविद्या हे दोनच जीवाचे धोतक, दोनच जीवाचे लक्षण आहेत. येणे झाला जीव. त्याच्यामुळे त्याला जग खरं वाटायले आहे वाटायले. त्याच्यात पाळला जगात तो जग नसून. म्हणून तेव्हा ब्रह्मचैतन्यावर जग भासते यात फक्त अविद्या दोष मानावा लागतो तर संगती लागते. म्हणूनच आम्ही मायेचा परिणाम व चैतन्याचा विवर्त असे जग मानले आहे. सगळे जग झाले म्हणतात पण जग झाले नाही.
मायेमुळे दिसली, जग झालं नाही. हे पा जग, हे पा जग झालेलं पाहिलं का आपण? का जग दिसलंय? फक्त दिसलंय. तर जितकं कॅपॅसिटी तितकंच बोला, जेवढा अनुभव आहे तेवढाच बोला. जग फक्त दिसलंय. जग झालेले आपण मानले. कधीतरी कोण्या काळात दिसलंय म्हणून दिसलं म्हणा. हे पा आपण जितका अनुभव आला तितकंच बोललं पाहिजे. आपण वरफुल होतो, जास्त पुढचं बोलतो, म्हणूनच फसतो. जग दिसलंय, मायबाप दिसले, स्वतःच शरीर दिसलंय, सुख दुःख कळायला लागले. अनुभव याला तितकंच बोला. आणि दिसल्याहून हे सत्य मानले आपण. दिसलंय आणि सत्य मानले. सत्य मानून त्याला वय मानलं, मग कोण्या काळात झाले, पुन्हा कोणी केलंय, कशाचं केलंय, या सर्व मानामाने आहेत. जग दिसलंय, मग दिसणं कसं, दिसलंय कसं याची संगती लावा. झाले कशी याची संगती लावा. झालेलं कोण सांगितलं तुम्हाला? का कारभार केला तुम्ही नकटा? झाले कोण सांगितले? झाले कशाचं झाले, कोणी केले? दिसलंय ना, रज्जू सर्प दिसला ना, कुठून आला? आल्याला कोण पाहिलं तुम्ही? पुढे दिसलाय तुम्हाला, त्याची संगती लावा. पहा, निहाळा त्याला. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. पहा त्याला निवाळून. निवाळून पाहिल्यावर तो राहणारच नाही. ती कुठून आला आणि कोण्या जातीचा आहे, कोण्या सरपणीतून, अंड्यातून का वारुळातून आला, का उरून पाडला, घारीनं का टाकला, का घरातच राहतो, घरातला ते पाहिलाच. ही काय संगत लावायली? दिसलाय ना, त्याला निहाळून पहा. म्हणून आम्ही काय झालं, म्हणून आम्ही मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त असे जग मानले. सगळे जग झाले म्हणतात, पण जग झाले नाही, दिसले. आणि कशामुळे दिसले? तर मायेमुळे. हे पहा, दिसण्याची जर संगत लावली ना, कशामुळे दिसले याचा शोध करीत करीत गेले तर मायेमुळे दिस. जो लपून जगदा भासू, जो लपलाय म्हणून हा जगदा भास झाला. मग कशामुळे लपला? तर माझा माया म्हणून लागती. मायेनं लपलाय आणि माया जगाच्या रूपानं व्याली दिसली, प्रतीला आली, तो लपल्यामुळं. म्हणून अशा प्रकारची संगत लागत असते. म्हणून सगळे जग झाले म्हणतात, पण जग झाले नाही, मायेमुळे दिसली. स्वप्नातील पदार्थ जसे झाले नाहीत, कोणी केले नाहीत, तर फक्त भासलेत, तसे जग मायेमुळे भासलेलं आहे. तिच्यामध्ये फार शक्ती आहे काही बी भासून देण्याची. म्हणून न घडे तेही घडे याची या मावा. याच्या लिलेनं, याच्या या मायेनं, मायेचा प्रभाव, अघटित घटना पटीशी माया. म्हणून ना कोणती बी घटना पटाईत करून दाखविण्यात माया प्रसिद्ध आहे. म्हणून ही मायेचे सर्व अघटित, अचिंत्य माया अघटित आहे. शक्तिरूपिणी, ती शक्तिरूपिणी असल्यामुळं तिच्यात काही बी दाखवायची शक्ती, ती अघटित असल्यामुळं काही बी घटना घडायची शक्ती, ती घटना घडू शकते. ती अघटित, चमत्कारिक, जिथं जे नाही तिथं ते दाखवती, चक्रावून टाकती पाहणाराला. कसं आहे तिथं लिहिलं आहे. जसं पिक्चर मध्ये काय दिसन, केव्हा पाऊस दिसतो, अंधार झालेला दिसतो, पेटलेलं दिसतं, युद्ध दिसतं, लग्न दिसतं, सरण पेटलेलं दिसतं, यज्ञ पेटलेला दिसतो. अघटित कुठून सामुग्री येते सर्व ती पडद्यावर. त्या लगेच ब्राह्मण बॉय येते, यज्ञ पेटतात, लगेच लग्न लागते, लगेच सर्व मौतीचे पाहुणे रावणे येतात, लगेच मौत राडापाड्या चालू होत्या. प्रेत दिसतंय, जिवंत दिसतंय, अंधार दिसतो, उजेड दिसतो, युद्ध दिसतंय, शत्रुमित्र दिसतात. काय ते अघटित, पडद्यावर अघटित दिसतंय, अघटित घटना. आता पुढच्या क्षणाला काय होईल याचा संभव नाही, लगेच होतंय. हे जसं मायावी, काहीच नाही दिसतंय तिथं पडद्यावर. पेटलं नाही, पुरं नाही, लग्न नाही, मौत नाही, यज्ञ नाही, मित्र नाही, शत्रू नाही, आणि दिसतंय सर्व. फक्त पडदा पडदा आहे, फक्त पडदा आहे. पडद्यावर प्रकाश आहे. ऊन सावल्याचा खेळ आहे, प्रकाश अंधाराचा खेळ आहे. खेळ येतो नाही काही तिथं. आणि खेळ दिसत असताना नसतो, निवांतता असते आणि विचलितात दिसते, त्याला खेळ म्हणतात. तसं काहीच नाही, ब्रह्म आहे, शांती.
आणि विक्षेप दिसतो. विक्षेप दिसतोय नाही ते आवरण गेल्यावर कळत आहे. आवरण ज्याला आहे त्याला विक्षेप सत्य वाटतो, संसार वाटतो. म्हणून सद्गुरूच्या संगतीत महावाक्याच्या चिंतनानं आपल्या स्वरूपाचं आपल्याला विशेष ज्ञान झाले की आवरण जात असते. आवरण गेलं की विक्षेप नाही कळतो, दिसून नाही कळतो. आणि नाही विक्षेप नाही असा जर निश्चय झाला आणि या निश्चयाला प्राप्त झालो त्याला संसार नाही, ब्रह्मच आहे, त्याला अधिष्ठान हाताला आलं. म्हणून आणि त्याला लक्षात सर्व लीला कालतात की लटकी निरुडी हे सर्व याच्यामुळेच झाली. हे गुरु महाराजच करायलेत. हे सर्व गुरु महाराजाची लीला आहे. हे निवृत्ती नाव नाही पण त्याने धरले, जग नाही पण त्याच्यावर दिसायले, मी नाही त्याच्यावर दिसायलो. हे काहीच नाही त्याच्यावर दिसायला लागले. जग बिन, ईश्वर बिन, शिष्य बिन, गुरु बिन अनेक जीवन जड आणि अनेक भेद नाही, सर्व अभेदच आहे, अद्वैतच आहे. पण लटके तेरुडे जड येणे उजवडे न घडी तेही घडी याच्या मावा, याची माया आहे, याची माव आहे, याचा चमत्कार आहे, याचा लाघव आहे, याची जादूगिरी महाराजाची. असे आमचे महाराज आहेत, आवली आहेत. असं सद्गुरूचं वर्णन किती पार पार पहा तुम्ही. वर्णनाचं बी वर्णन करतात, त्याच्या नावाचं बी वर्णन करतात, त्याचं वर्णन करता येत नाही याचं बी वर्णन करतात. त्याचं वर्णन सर्व आघटित आहे असं आघटिताचं बी आघटित म्हणून वर्णन करतात. अचाट असं ज्ञानोबरायाचं वर्णन करण्याची शैली. म्हणून ज्ञानोबराय आपल्या गुरुचं वर्णन, वर्णनातीत वर्णन, रहस्याचं वर्णन, उलगडून टाकणारं वर्णन, असं वर्णन सद्गुरूचं ज्ञानोबरायाने या प्रकरणामध्ये अनेक प्रकाराने केलेलं आहे. तर आज अघटित घटना घडणारी कशी सद्गुरू आहेत त्याचं वर्णन केले. न घडणाऱ्या गोष्टी देखील ती माया घडून आणते, अशी याची माया आहे. ती माया त्याच्या ठिकाणी खरी नाही आणि हे जवळ गेल्यावर कळतंय. म्हणून गुरुच्या सानिध्यात असा, गुरुच्या जवळ जावा, निकट असा. महाराज म्हणतात ना, निकटवास भला संत संगी. निकटवास, जवळून वास, जवळ राहावा सद्गुरूच्या, पडून राहील ते ठाई. म्हणून जवळ गेल्यावर सर्व रस्सी उलगडतात, भ्रम पर्यास राहत नाहीत आणि सर्व सत्य लक्षात येते, आत्मरूपानं ते लक्षात येते आणि कंचाच भ्रमी पर्यास राहत नाही, शंका येत नाही, समाधानच होतंय आणि त्या समाधानालाच मोक्ष म्हणावं. अशा प्रकारचं सद्गुरूचं रूप वर्णन करता करता, लक्षण वर्णन करता करता सद्गुरूशी एकरूपता होते. तो प्रकार ज्ञानोबराय वर्णन करतात. ठीक.